हाय गाईज, तर आज मी चाललाय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, आज तुम्हाला भरपूर सारे गणपती बघायला भेटतील। चला, तर आता मी बसलो ट्रेनमध्ये। मी एकटाच चालला इकडून, कारण तिकडे माझा मित्र येणार आहे। चला डायरेक्ट तिकडेच भेटूया। तर आता मी उतरलो प्रभादेवी स्टेशनला आणि आता चाललो त्या साईडला। भरपूर पाऊस लागला आहे। आता मी आलो परेल स्टेशनला। तुम्ही बघू शकता ट्रेन यायला लागले। बघू आता कधी येते ते। भरपूर पाऊस लागला आहे। तर गाईज आता मी उतरलाय करी रोडला। आता मी चाललो वरती। चला, तुम्ही बघू शकता गर्दी जाम आहे। आता उतरलो स्टेशनच्या खाली आणि चाललो सरळ सरळ लालबागच्या राजाला। चला तिकडेच भेटूया। लालबागच्या राजाला दर्शनासाठी जाण्याचा मार्ग। चलो, जिकडे तिकडे बॅनर लावलेले आहेत। तुम्हाला यायचं असेल तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता बॅनरच्या थ्रू। तर गाईज आपण आलेलो आहेत त्या लालबागच्या राजा ब्रिजच्या खाली। आता चला बघूया। तुम्ही बघू शकता भरपूर गेट आहे, गर्दी आहे गेटवर। आता आम्ही पोहोचलो आणि मला पहिला गेट दिसला लालबागच्या राजाचा। आणि बघू शकता ब्रिज काय सजवलेला आहे। आणि फायनली आता मी पोहोचलो लालबागच्या राजाच्या गेट जवळ। चला आता गेट बघूया। तुम्ही गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे। गर्दी किती पण असू दे, आज दर्शनात घेऊनच जाणार। गाईज हाच तो हत्ती आहे ज्याची आखा याच्यामध्ये चर्चा आहे। तर गाईज तुम्ही गेट बघितला असेल। आता आम्ही चालू दर्शनाला। चला डायरेक्ट जाऊया आणि आतमध्ये दर्शन घेऊया। लालबागला गर्दी भरपूर आहे। आता आम्ही चालू दुसऱ्या गणपतीला, नंतर येऊया लालबागच्या राजा। चला, तर आता आम्ही आलो आहे बालगणेशच्या बल्लाळेश्वरला। चला गणपती बघूया।
गाईज आता पहिल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता मी चालू दुसऱ्या गणपतीला. चला लालबागच्या राजाला गर्दी बघा. ही मुखदर्शनाची लाईन आहे. काला चौकीचा महागणपती गेट आणि चिंचपोकली चिंतामणी. गाय इकडे पण भरपूर गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. यायचं असेल तर विचार करून या, डायरेक्ट येऊ नका. लालबागचा राजा मुख दर्शन लाईन आणि आपल्याला दिसले आहेत मित्र आपले. काय करतात बघा कसे फॅन्स लोक आपल्या लालबाग मध्ये पण भेटले आहेत आपले. चला आता पुढे पुढे जाऊया. मुख दर्शन लाईन काही संपतच नाही यांची. हे बघा इकडून लालबागच्या राजाची मुख दर्शन लाईन आली बघा. यायचं असेल तर इकडून विचार करून या, तुम्हाला इकडून उभं राहायला लागेल. आणि आता मी आलो काला चौकीच्या महागणपती गेट जवळ. हे बघा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. कुठे चल 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 चल. आता मी आलो ओळखीच्या लाईनीमधून आतमध्ये. बघू आता किती टाइम लागतो दर्शनाला. आणि हेच ती चाल आहे, याच्यातून गणपती घुसतो, तुम्ही बघू शकता. आता महागणपती बघितला, आता मी चाललो चिंतामणीला. चला काय आता पाऊस आलेला आहे भरपूर, तुम्ही बघू शकता. भरपूर पाऊस आलेला आहे. सर्वांनी छत्री खोललेत आणि सर्व आता चाललेत या ब्रिजच्या खाली. चला आता मी पण तिकडे जाऊन उभा राहतो ब्रिज खाली. तुम्ही चिंतामणीचा गेट बघू शकता. आता मी चाललो दर्शनामध्ये. इकडे पण भरपूर गर्दी आहे, कोणाला सोडत पण ना आतमध्ये वाटते. चिंतामणी लाईन बघा, चिंतामणीचा गेट आणि लाईन अजून चालूच आहे. थांबा तुम्हाला पूर्ण दाखवतो. दुसऱ्या दिवशीच ही हालत आहे. तर मी तर सांगतो कोणाला यायचं असेल तर येऊ नका इकडे. भरपूर गर्दी आहे. ही बघा लाईन, ही चिंतामणीची लाईन पण लालबागच्या गेटच्या पुढे गेली, संपतच नाही. पाऊस लागलाय भरपूर, मी भिजायला लागलाय. काय करू आता, पुढे थांबायला पण जागा नाही मिळत. चला डायरेक्ट गणपती जवळच जाऊया. काही तिकडे पण आपली थोडीफार ओळख करून आलो आतमध्ये, पण लाईन भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. साप हालत खराब झाली इकडे आमची. काही शोभा गणपती थोडा दिसतो आहे, थोडा गणपती दिसतो आणि मी इकडे लाईनीत आहे एवढ्या लांब.
तर गाईज आता 3 गणपती दर्शन झाले, आता आम्ही चालू 4थ्या गणपतीला. चला गाईज आता मी मध्ये झाला आहे, तुम्ही बघू शकता एकदम मधून आपल्याला एंट्री भेटली आहे. मंगल मूर्ती भीषण कोणाची, लालबागच्या राजाच्या. एक मिनिट चलो 1 2 3 स्टार्ट. फायनली मी पोहोचला आहे लालबागच्या राजाजवळ, तुम्ही बघू शकता. गाईज आता लालबागच्या राजाचं दर्शन झालं, आता आम्ही चालू पुढच्या गणपती दर्शनाला. चला बघूया. आता आम्ही पोहोचला मुंबईच्या राजाला, तुम्ही बघू शकता खूप सुंदर गेट केला आहे. खूप छान डेकोरेशन केले आहे, तुम्ही बघू शकता. असं वाटते का दिवाळीच आहे इकडे आज. आता आम्ही आलो मूर्तीजवळ, तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता सर्व गणपती फिरून झाले, आता मी चला घरी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. गणपती बाप्पा मोरया.